आणि यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया। भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पिकांची लागवड केली होती। गोसीखुर्द धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि मुसळधार पावसाचं पाणी यामुळे हजारो हेक्टरवरची भात शेती पूर्णतः पाण्याखाली आहे। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। सोबत या परिसरामध्ये काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत अनिल मेंढे जे आहेत, जे प्रगतिशील शेतकरी म्हणून या आजगाव परिसरामध्ये ओळख आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। अनिल भाऊ, एबीपी माझामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। काय सांगाल, मोठी एक संकट, जलसंकट शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे, काय परिस्थिती उद्भवू शकते? गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत होता। काल रात्री 9-9:30 पासून संततधार पावसाची धार लागली आणि पावसाचा प्रभाव इतका प्रचंड होता की 2-2.5 तासामध्ये पावसाने मोठं थैमान माजवलं आणि जवळपास 200-250 mm पाऊस अचानकपणे पडला। त्यामुळे काय झालं की मग गोसेखुर्दचे कालवे या भागामध्ये अनेक आहेत। गोसेखुर्दच्या खालचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे गोसेखुर्दचे कालवे अनेक अत्यवस्थ असणारे कालवे फुटले आणि वरून पडलेला पाऊस या दोन्हीची सांगड करता पावसाचं थैमान सर्वदूर शेतीत पसरलं, किंबहुना गावामध्ये पण शिरलं। गाव पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षाच्या 60-70 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा एवढा पुराचं थैमान या गावामध्ये दिसलं। पंचनामे नको, सरसकट यांना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी इथे होत आहे। प्रशांत देसाई, आजगाव शेतसवार, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।